श्री विठ्ठल। छापा अजब है त्रिकुट का घाट, ज्योत लगी घनदाट, ढूंढ लेना वो ही बात, पलक ज्योत लगी। उड़वत चौरंग गुलाल, झमक रहे ज्योत ही लाल, महाकारण महाल, बीच में लाल चमकत है। चमक लगी दिन रात, नहीं कछु आदि अंत, समझ लेना वही बात, सहज संग बतावे। हिजमत कर ले कछु काम, अजमत पाओगे राम, भ्रमर गुंफा में राम, राम नाम सुमर ले। सुमर लेना नहीं मंत्र, छांड दे सब तंत्र, अनुहात जंत्र, धिमक मृदंग बजावे, बजावे धन 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 स्वर का बीन, भजन कर ले संगीन, नयन जागे रात दिन, ब्रह्म ताल लगावे, लगावे तो है तैयार, कर ले दिल मो करार, हो जा भवजल पार मेरे सद्गुरु साहिब की। साहेब सद्गुरु जनार्दन के प्रतिपाल, एक नाथ तुम्हारे फकीरी में रहता है। श्री विठ्ठल। रहाट हुंडगी निघाली बाजारा, बारीक माझा जुना, दारची गोधन का तोडाना, मजला रहाट करून का द्याना, माझे रहाटाकडे का पाहना, तुमचा बैल का माराना, मजला तात करून का द्याना, माझे ताताकडे का पाहना, तुमची तलवार का मोडाना, मजला चात करून का द्याना, माझ्या चाताकडे का पाहना, तुमचा टाळ का मोडाना, मजला भिंगरी करून का द्याना, माझ्या भिंगरीकडे का पाहना, तुमची वस्त्रे का फाडाना, मजला पिंजून पिंजून का द्याना, माझ्या पिंजण्याकडे का पाहना, पिंजून पिंजून केला पिळू, नव इंद्रिया खेळू, एका जनार्दनी पिळू। श्री विठ्ठल। शिमगा सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा, तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, भूतसभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी, उतरे कुकर्माची रहाटी, तुम्ही हसू नका, हसू नका। जागोजागी थांबा, अवघ्या मिळून मारा बोंबा, नजळे एरंडाच्या कोंबा, तुम्ही हसू नका, हसू नका। गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजळू द्या होळी, तुम्ही हसू नका, हसू नका। ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेहून संगे भुलाल, तिचा नवरा मोठा जलाल, तुम्ही हसू नका, हसू नका। एका जनार्दनी पोस्त, गाणे गाता हाल मस्त, नाहीतरी भडवे समस्त, तुम्ही हसू नका, हसू नका। श्री विठ्ठल। होळी देह चतुष्टयाची रचोनी होळी, ज्ञानाग्नी घालूनी समूळ जाळी, अजूनिका उगलाची, बोंब पडो दे नामाची, मांदी मेळवा संतांची, तुम्हासाची सोडवण्या, धावण्या धावती संत अंतरंग, संसार शिमगा सांग निरसिती, एका जनार्दनी मारिली बोंब, जनवन स्वयंभ एक झाले। श्री विठ्ठल। कोडी कृष्णा नवल कैसी परी, तो आत्मा एक चराचरी, तेथे द्वेषे शिकवणा हरी, कैसे मारिले दैत्य त्वावैरी, कानोबा सांग पा माझे कोडे, तुझे पुसतो तुझिया पुढे,
देही नखशिख अवघे एक, देहा रुतती नखे तिख, त्याच्या छेदनी आम्हा सुख, तैसे मारिले अधर्मी देख. तुझ भेद नाही नर नारी, कैसे 16 सहस्र तुझ्या घरी. तू म्हणविशी बाळ ब्रह्मचारी, शेकी झालासी का परद्वारी. हेम मृत्तिकेच्या घट श्रेणी, आत भरले निर्मळ पाणी. त्यात बिंबोनी आलिप्त तरणी, तैशा भोगुनी बहुकामिनी. जगावघे तुझिया कुशी, रसना अंकित नवे मनविसी. रसस्वाद केवी जाणसी, शेकी चोरोनी का दूध पिसी. मी भुललो भक्ती प्रेमासी, चोऱ्या करीतो भक्ती भावासी. रस रसना ते मज अंशे, रसस्वाद जाणे ज्ञान राशी. एका जनार्दनी घेतिला थाया, तो संकल्पची नये आया. तेथे हारपली माझी माया, देही देहपण गेले विलया. नाथाच्या घरचे उलटी खूण, पाण्याला मोठे लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळूनी. आजी म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्या लागले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गिळिले. हंडी खादली भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. आम्ही नवल देखिले भाई, मुंगीने हत्तीसी केली लढाई. उंटाचा कान धरुनीची माई, घरोघरी खात असे. सांगा आमुचे कोडे, लांडग्यासाठी शेळी रडी. कोले हसत से बापुडे, उंदीर रेडे खेळती. वरले गावीचा एक हत्ती, नित्य खातो प्रजापती. सिंह तया येतो का कुळते, हंस ऋषे कागा प्रती. एका जनार्दनाचे कोडे, उगवितोचे जाणा वेडे. शहाणे त्यासी नुमगे गाडे, अर्थ पाहता चुकेली गाड. आबा बाबा बाबा बायको मोठी, घेतले मुसळ लागली पाठी. अग बायको नको मारू, तुझे वासरू ने तू चारू. बायकोने दादला गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. एका जनार्दनी हुडा, साई शास्त्रांचा केला चुराडा. आबा बाबा बाबा बायको मोठी, घेतले मुसळ लागली पाठी. श्री नवल. एक नवल देखिले, एका चोराने गाव चोरिले. त्याचे मागे धावणे निघाले, चोरा आणि गाव नाहीसे झाले. मुळीच गावा नव्हता पाया, वरला गाव कुस गेला वाया. खांदून गेला मुळीचा पाया, उडाले देऊळ देव गेला वाया. कळस उडाला स्वर्गावरी, पाया गेला पाताळवीवरी. भिंत हिंडे दारोदारी, ऐशी झाली नवल परी. देऊळ पाया आणि भिंती, अर्थ पहा उगवून गुंती. एका जनार्दनी विश्रांती, देव देऊळ अवघा गुरुमूर्ती. मूळ नाही शेंडा, काय म्हणावे त्या गुंडा. वेदानुवादती प्रचंडा, शास्त्रे भांडती खंड विखंडा. नवल झाली बाई, पाणी याने विस्तव पेटला कोणा सांगावी काही.
शून्य होते आधी तेथे झाले एक, एक पाहता दोन झाले अलक्ष लक्ष देख, पुरुष नाही स्त्री नाही नाही काही आकार, पाहता पाहणे बुडून गेले तेथे कैसा निराकार, ब्रह्मज्ञान घरोघरी कोण तया पुसे, शरण एका जनार्दनी नाम गातसे, नसोनी नवल असती अबला, करीती गलबला वाउगाची, ब्रह्मज्ञानी यासी स्त्रीने खादले, त्याच्या धावण्या देव पातले, येऊनी पाहता देव नागवला, काही नाही तेथे उगाची ठेला, न बोलवे गोष्टी मुखियाची परी, खादला गुळपरी न सांगवे गोडी, एका जनार्दनी विपरीत देखिले, ब्रह्मज्ञान पळाले घरोघरी, मोकळी असोनी गुंतली खेळा, खेळ खेळता झाली अवकळा, सदैव नारी हिंडे दारोदारी, विपरीत झाली नवलाची परी, असोनी पुत्र झाली सेवांझ, कोणासी सांगू अंतरीचे गुज, गुज जाणी तोची ब्रह्मज्ञानी, एका शरण जनार्दनी, आम्ही नवल देखिले, कानोबा तुझ लागे बोले, कैसी नवलाची मात, म्हातारीची तरणी होत, अमावस्येच्या दिवशी चंद्र देखिला, राहू केतू येऊनी ग्रहणी लागला, आपुलेनी मने आकाश पोळले, अकस्मात जाऊनी समुद्री नाहाले, समुद्रातील आटले पाणी, एका जनार्दनी झाली कहाणी, नवलाचे नवल आज म्या देखिले, सागराचे पाणी रांजनासे आले, नवलगे माये नवलगे माये, गंगा घेऊनी रांजणात समाये, निर्मळ पाणी डहुळते झाले, डहुळले पाणी रांजणात आले, मृगजळाचे नीर रांजणी भरले, एका जनार्दनी नवलची केले, एक नवल देखिले दृष्टी, पाहता पाहणे गिळिले उठा उठी, जे निजे चोजवेना जे निजे चोजवेना, अंधारे सूर्य गिळेला जाणा, कल्पने विरहित पुत्र झाला, कल्पना गिळूनी आपणची धाला, स्त्री पुरुष नामे नटला प्राणी, एका जनार्दनी प्रत्यक्ष देखो, श्री विठ्ठल. नवलाई आता झाले नवलाई, पुन्हा जन्मा येणे नाही, बोधाचे कुंकू कपाळी लाविले, भक्ती काठी हाती धरिले, ज्ञानाचा कुरकुला घेतला काखे, प्रेमाचा खुळखुळा अनुहत वाजे, एका जनार्दनी नवलाई झाला, संतापायी खेळावया आला. श्री विठ्ठल. भूत भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपड करुगत काई, सुप चाटूचे केले देव ऋषी, या भूताने धरिली केशी, लिंबू नारळ कोंबडा उतारा, त्या भूताने धरिला थारा, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, भूत लागले ध्रुव बाळाला, उभारण्यात ठेला, एका जनार्दनी भूत सर्वा ठाई सदोदित, भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपड करुगत काई.
पिता सांगे पुत्रासी, बाळा नको जाऊ पंढरीसी, तेथे आहे थोर विवसी, ती तुझ गिळील समूळेसी. भूत दारुण खेचर मोठे, ते नांदे भीमा तिरी वाळुवंटी, तेने झडपिले मोठे मोठे, ते बानये घरदार वाटे. अंबरीश रुक्मांगदा, मयूरध्वजाची थोर आपदा, हनुमंता झाली थोर बाधा, तोची नाचे समाधी सदा. भूत लागले प्रल्हादासी, तेने मारविले आपुले जनकासी, भूत लागले त्या बळीसी, नेऊनी घातीला पाताळासी. भूत लागले नारद मुनी, तो हिंडे त्रिभुवनी, देहभ्रांती सांडोनी, गेला भूता माझी मिळोनी. धुरुले करू कोडीसवाणे, त्याचे खुंटले येणे जाणे, तोही झडपिला भूते येणे, आणि कठोर थोर घेतले प्राणे. भूते झडपणी केली बहुता, सिद्ध ऋषी मुनी समजता, तेही न धरिती मागुता, अवघी भूतेच होती सर्वथा. येणे मारिले असंख्यात, सहस्रार्जुन थोर बळीवंत, हिरण्यकश्यप असुरनाथ, रावण कुंभकर्ण समस्त. कंसासूर आणि पुतना, शिशुपाल वक्रदंत राणा, मागधादी काळ यवना, कौरवांची सकल सेना. नाही राहत एके स्थानी, सध्या होते गोवर्धनी, तेव्हा पुंडलिके मंत्रोनी, उभे केले येथे आणूनी. चंद्रभागा पुष्पावती, सायंकाळी पद्मतीर्थी, करी रानामधी वस्ती, नको धरू त्याची संगती. ऐक सांगतो तुझ विचारू, भूते झडपिल्या तुझ काय करू, एका जनार्दनी निर्धारू, तेने केला भूतांचा अंगीकारू. दादा वरले माळी दिसते, दोन्ही डोळे वटारिते, ते बा बहुत भेडसाविते, जवळे गेल्या गिळू पाहते, ते बा बहु दुःखदायक, तेने शिनविले सिद्ध साधक, ते बा विशाळ भयानक, वेगी गोवी तिन्ही लोक. तेने मुंगीचा मार्ग घेतला, मुळे हुनी शेंडा चढला, शेंड्यापासून खालता आला, तो तेथून निसटून गेला. ते बा अचोज चोजवेना, जवळी आही परी दिसेना, ते बा झोंबिनले कळेना, झाडी तापरी झडेना. तन मनु धने शरण, एक निष्ठ जयाचे मन, एका जनार्दनी शरण, त्यासी सहजची समाधान. श्री विठ्ठल. बाहुले. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बसविले, वस्त्र अलंकारी गुंडाळिले, मनाले ते नाम ठेविले. या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड. शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलाने झाकोळिले, धूप दावून दीपे उजळिले, पुढे अन्न ठेवून चाळविले, घेरे घेऊन भोवंडिले, आडवे पडून दंडवत केले. आपपर नाही देखिले, एका जनार्दनी ओळखिले. या जनासी लागले वेड, जनासी लागले वेड. श्री विठ्ठल.
जागर हरी जागरणी दिवस आनंदे सौरस गावया उल्हास वैष्णवासी गाता पै नाचता तया झाला पै बोधू त्या माझी गोविंदू क्रीडतसे चला चला रे भाई हरी जागरा वेगी वैष्णव हे रंगी नाचताती स्वानंदे लवलाह्या उभवनी सात्विका बाह्या आलिंगू कान्हया अष्टभावी दुजे पणाविन खेव पडिले से मिठी सांगणे पुसणे गोष्टी हारपली या परी वैष्णव रंगी करिता ते आल्हाद उसळला आनंद साठवेना एकाएकी होऊनी मिनला जनार्दना तेने सुखे मना उमजू नाही. श्री विठ्ठल. 10वा. द्रोणी अस्त्राहती उत्तरा पीडिता सती गर्भी राखिला परीक्षिती तैसा पावे श्रीपती वेगी ऐका श्रीहरी धाव पाव मुरारी चक्र घेऊनिया करी भव भय निवारी इंद्र वरुषे शिळाधारी गोकुळ पीडिता भारी राखिले गोवर्धन धारी तैसा पावे झडकरी दुर्वास द्वादशी छळू आला अंबऋषी चक्रे पळवोनी त्यासी 10 गर्भवास सोशिले सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण पांडव लाक्षा जोहरी धडाग्नी पोळत भारी साही जणी चिंतिता हरी काढिले विवर द्वारी देखोनी गुरु तो गत रणांगणी भ्याला पार्थ त्यासी सांगूनी गीतार्थ संग्रामी केला तुवा मुक्त एका जनार्दनी दत्त साय झाला सतत मोहे भव भय जेथ तेथ केला नित्य मुक्त गांजिता प्रल्हादू तुझा घेतला छंदो त्याचा निरसिला बाधो तैसा पावे तो सन्निधो वेगी ओ मुकुंदा धावे पावे गोविंदा करी घेऊन या गदा छेदी सकाम बाधा दावाग्नी गोपाळ वेढिले सकळ ते त्वा गिळिले ज्वाळ तैसा पावे तात्काळ गरुडा सांडूनी मागे उडी घातली श्रीरंगी गज उद्धरिला अंगी तैसा पावे लाग वेगे दुर्वास भोजनी आला रात्री माध्यानी धर्मशापाची बाधणी निरसली भेटी देऊनी भवभय अद्भुत नामस्मरणे निरसे सत्य एका जनार्दनी प्रतीत आम्हा नामस्मरणे कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी पांडव असता वनवासी कळले कौरवासी त्याने पाठविले ऋषीशी सत्व हरावयासी
60 सहस्र खंड्या अन्न दुर्वासा भोजन सत्व जातील घेऊन अंतर पडता जाण रात्र झाली 2 प्रहर आले ऋषेश्वर भोजन मागती सत्वर कैसा करू विचार आज का निष्ठुर झालासी होईल बागती कैसी अनाथ मी देवा परदेशी धाव तू वेगेसी आता न लावी उशीर अनर्थ करील हा फार एवढा करी उपकार दे दर्शन सत्वर कंठ शोषला अनंता प्राण जाईल आता पदर पसरते अच्युता पावे रुक्मिणी कांता ऐकुनी बहिणीची करुणा आला यादव राणा द्रौपदी लोळत हरिचरणा एका जनार्दना श्री विठ्ठल आडबंग 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 सदा विषयामध्ये दंग मदमस्त डोले भुजंग प्रेम कीर्तनाचा रंग मोडून झाला निसंग बैसे वेश्या घरी जाऊन तिसी करी हास्यवदन स्वकरे विड्या देऊन वेश्या करी त्याचे छळन गा ज्ञान नाही मुडतो जन स्वस्त्री टाकून उकिरडा उतिरे रतिरेत जन आपुली स्त्री नेली मांगान गा त्याचे न पहावे काळे वदन पशु गाढवा समान नरतनु व्यर्थ बुडवून नाही साधिले साधन गा मागे केले देई टाकून करी हरीचे चिंतन येणे साधिले बहुसाधन केला जामीन जनार्दन श्री विठ्ठल थाक थाक रे थाक तुझ नाही रे उंच नाक तुझा देह करीन पाक आपुली जन्म मरणाची गोष्टी झाक सरसर मागे सर तुझा मायबाप ठाऊक आहे मला माझ्या दासीच्या दासीपासून किरे झाला गुरु गम्मे खूण नाही कळली तुला कच्चे मडके घेऊन जा आपुले घराला पाठमोरा उभा का राहसी सन्मुख पाहिले नाही मसी तरी उघड्या कर चारी वेशी पळून जासी कोणत्या दारी रे म्या थाक कैकासी दिधला चंद्र सूर्य उभा केला इंद्र आहे येसणीला काय रे सांगू मुला तुझला भ्रांती पडळ झाकून का नाही गेला रे माझ्या मुलाचे एक मूल जाण तू ब्रह्मचारी होऊन क्षणात 60 पोरगे होऊन एक कन्यादान रे पाराशरासारखा ऋषेश्वर दिवसाचे करून अंधकार रतविधीवरे नदी तीर अगस्तिली लोपामुद्रा हाही खेळ म्याच केला अवघे जाणून प्रपंच सार त्याला माझा की आधार जे राहते निराकार एका जनार्दनी तत्पर श्री विठ्ठल टिळा माझा टिळा धाक पडे कळी काळा चौघांचा करुणी गुंडाळा शेष पाताळी घातला की टिळ्याने दाविले कैलास केला गंधर्वाचा नाश धाक दरारा इंद्रचंद्रास सुख लागले तेव्हा ध्रुवास हा टिळा कोणाचा जाणे हा टिळा शुद्ध चैतन्य नीतीने महत विष्णू म्हणती जाणे हा टिळा रेखीला याने
माझ्या टिळ्यापासून आकाश पाताळ कैलास, तत्पर असेल त्यात कोण सुंदर सगुण निरूपण. हा टिळा शोधून जाता नये ब्रह्मादिकांच्या हाता, त्याला नाही माता पिता मग कैचा काका चुलता. ह्या टिळ्याची ऐका खुणवीरांची करी ध्यान, ज्यापासून झाला उत्पन्न केले वेदाचे खंडन, चारी मुक्ती साधिल्या त्याने. टिळा तुला नाही हात ना पाय, टिळा स्वरूपी राही, एका जनार्दनी ध्याये माझा टिळा. श्री विठ्ठल. किल्ला. धुम धुम बार उडविला, ऐसा गलीम कोण आला, त्याने किल्ल्यासी वेढा दिला, तो आज ऐकिला. राजा पुसे प्रधानाला, कार्य कशाचा आवाज झाला, वेडा फौजेचा पडला, कसा वाचवीन जीवित्वाला. फौजेचा आकार पाहिला, तोफा जडल्या रे किल्ल्याला, या रयतीत फितूर झाला, माझा संगती मिळाला त्याला. आता कैसा राहिला किल्ला, या किल्ल्याचा आधार केला, मुजुमदारानेच फितूर केला, आता आश्रय कोण जाणीला. कोण वाचविल माझ्या प्राणाला, प्रधान विसंगीत होऊनी पडला, मातकऱ्याचा पहिला अबुला, विश्वासाचा हुजऱ्या मेला. कोण सांभाळील या किल्ल्याला, किल्ल्याचा पहिलाच पाया पडला, खबर नाही पाय दळाला, तोफेचा मोरेस्वार गेला. निदानी आश्रा नाही किल्ल्याला, तोंडपूरचा दरवाजा पडला, धक्का लागला गांडीयेसी, त्याने मार्गच अवघा मोडीला, अंतकाळ आला राजाला. तोफा लावून चारी कोण, चारी बुरुज गेले पडून, धुगधुगीत राजाचे मन, मग कशास हो हैराण. यमचोपदार नेती बांधून, सहस्र अंगा लावून, तप्तार गळा मुखी घालून, तप्त भूमीवर चालवून, सुळी दिला राजा जाण, केले कर्मे झाडा देऊन, गेले तसेच उसने देणे, राजाच्या अंती नरक जाण. ऐसे बोलविती प्रजाजन, शेवटी राजा गेला निर्गुण, सावध म्हणे जनार्दन, झोका झाला. श्री विठ्ठल. पाईक. काळगणना कोण लेखे, जोया देखे विठ्ठला, बळीवंत हरीचे दास, आहे ते उदास जीवासी, नेणती काही भेदाभेद, अंतर शुद्ध निर्मळ, एका जनार्दनी त्यांचा दास, पूर्वा आस पायाची, हरीचे दास जगी बळीवंत, नाही भीत कळी काळा, मुखी रामनाम शस्त्र, करुणा पात्र पोटी बहु, जाता कोणी आडवाटे, दाविती गोमटे रूप त्यासी, शरण एका जनार्दनी, त्याची पायवणी वंदीन. ऐसे बळी हरीचे दास, यम शरणात यास, गाती सदा नामावळी, तेने काळ कापे चळी, उदार धीर नामे जाहले, एका जनार्दनी पाईक भले. शूरधीर स्वामी पणे, पाईक पेणे शोभे त्या, नेण्याची कधी दुजा ठाव,
एक भाव स्वामी काजी, जाईल तरी जावो प्राण, परी स्वामी सनये उणे पण, एका जनार्दनी उदार, मिरविते बडिवार पायिकीचा, याची सत्ता स्वामीवरी, ऐसे ते बळी पायिक, उदार धीर एक मने, स्वामी कार्या देह देणे, न धरीती काही आशा, म्हणून सर्वेशा पात्र होती, एका जनार्दनी पायिक, मुकुटमणी स्वामी आयेक. काहीच साकडे न घालिता वाया, स्वामी सन्मुख पाया सरते होती, ऐसे ते पायिक मुकुटमणी देही, स्वामी त्यांची पदवी मानी जगी, एका जनार्दनी तया मोल नाही, स्वामी देतो काही न घेती ते. शोभले उदार पायिकपणे देही, हेत दुजा नाही सेवे वीण, स्वामी काजी एक न करे आळस, देहासी उदास सर्व भावे, एका जनार्दनी सर्व भावे प्रमाण, स्वामी आपुले आधीन केला तिही, नेणती जाणती होती आणि जाती, पायिकीची ज्योती ब्रह्मरूप, म्हणून जडले सेवे लागी मन, नव्हेची उद्विग्न चित्त कधी, एका जनार्दनी प्रेमाचे भांडार, पायिकपणे उदार शोभे जगी. आणिक पायिक अनेक स्वामीचे, कार्यकारण साचे जाणती ते, स्वामीचे जैसे मन तैसी पायिकाची सेवा, हे तो माझे जीवा नावडेची, एका जनार्दनी स्वामी माझा बळी, पायिकपणे रळी करीन मीची. देहदान देऊनी उदार मिरविले, स्वामी यासी केले आपुले घर, घेऊनी करवत आपुले निहाते, शरीर दोन भागाते केले जिही, देऊनी राज्य धन जाहले से भिकारी, भिक्षा निरंतरी मागताती, एका जनार्दनी पायिक ऐसे भले, स्वामीस मानले सर्व भावे. धनमान राजन धरिता अशा, तरीच स्वामी दशा पावती ते, पायिकपण गेले स्वामी होनी ठेले, परी नाही विसरले सेवे लागी, एका जनार्दनी पायिकी ठाव, देहीच तो देव हाती लागे. एकपणे एक एकपणे एक, एकाचे अनेक मिरवती, तया नाही ठाव दिसेना ती गती, पायिकपणे वस्ती कोठे नाही, एका जनार्दनी गेले दोन्ही ठाव, स्वामीना देव नाही तया. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. श्री विठ्ठल आशीर्वाद पत्र. चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार, वास्तव्य देहपूर, यासी आत्माराम पंत यांचा आशीर्वाद. पत्र लिहिणे कारण जे, तुम्हास देहगावची सनद 100 वर्षांची देऊन पाठविले. कलम तपशील
गावची आबादी करावी, काम क्रोध हे रयत त्यांचे ऐकू नये, आशा मनशा यांची संगत धरू नये, सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे, शांती क्षमा दया असो देणे, ज्ञान वैराग्य भजन पूजनी आदर ठेवणे, ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले. तुम्ही तो ते विसरून सदरीचे कलमास न अनुसरून वाईट वागणुकीचा रस्ता काढला, तो तुम्हास परिणामी बाधक होईल. सावध राहणे, एका जनार्दनी शरण हे आशीर्वाद पत्र. श्री विठ्ठल. विनंती पत्र. श्रीमंत महाराज, राजमान्य सकल गुण संपन्न, सकळ वेद संपन्न, शास्त्र संपन्न, आत्माराम पंत, वास्तव्य देह शहर, चरण सेवेसी जीवाजीचा साष्टांग नमस्कार. आपण कलमी पत्र दर्शविले त्याप्रमाणे गावची वहिवाट चालूच आहे. मध्यंतरी गावची रयत नायकेल तर इलाज नाही. ज्याचे ते आपापले धर्माप्रमाणे वागतात. पुराण श्रवण मनन निधिध्यास अर्चन वंदन दास्यत्व पादसेवन हेही आपापल्या धर्माप्रमाणे चालू आहे. यात अधर्म कोणता होईल तो साहेबांस लिहून कळवू. एका जनार्दनी शरण हे विनंती पत्र. श्री विठ्ठल. अभयपत्र. अभयपत्र जिवाजी पंतास कळावे की मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवू. ऐशी तुम्ही लिहून कळविली. तेणे करून धन्यास फार संतोष झाला. जाणून धन्याने तुमचे गावचे आबादी करिता ज्ञान वैराग्यासह शांती क्षमा दया हे ताबडतोब रवाना केले. मौजे मजकुरी पावताच यांचा अंगीकार करून वहिवाट सुरू करणे. या कामी कोणाची हरकत धरू नये. मागाहून स्वधर्मपंथाची स्वारी येणार आहे. तुम्ही आपुले हुशारीत राहणे, लिहिलेप्रमाणे वर्तणूक ठेवणे. एका जनार्दनी शरण हे अभयपत्र दिले. सही. श्री विठ्ठल. अर्ज. अर्ज दस्त अर्जदार बंदगी बंदे नवाज आलेकम सलाम. साहेबाचे सेवेशी बंदे शरीराकार जिवाजी शेकदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालो. तो परगणे मजकुरी येऊन सरकार काम सुरू करावयास लागलो. तो परगणे मजकूरचे जमादार दंभाजी शेटे कामाजी महाजन मणिराम देशमुख ममताई देशपांडीन क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हरामजादे फार आहेत. ते सरकार कामाचा कयासा चालू देत नाहीत. तमाम परगण्याची फितुरी करीतात. दंभाजी शेट्या कचेरीत येऊन जोम धरून बसतो. मणिराम देशमुख आपले परभारे काम करून घेतो. ममताई देशपांडी हिने तमाम परगणा जेरदस्त केला. क्रोधाजी नाईक याने तमाम तफरका केला. तो साहेबापासून जरासंध चोपदार आला. त्याने खबर केली की मागून यमाजी पंताची तलब होणार. त्यास त्या धास्तीने तमाम परगणा ओस झाला. बीतपसील कलम डोळसवाडीस मात्र काही रुई झुई वस्ती राहिली. कानगाव तो बंद झाले. दोन्ही वेशीची कवाडे लागली. नाकापुरास वाहाव सुटले. तोंडापुरतो तफरका झाले. दंताळवाडी ओस पडली. दिवे लावणी देखील राहिली नाही. केसगावची पांढर झाली. शिरापूरचे लोक दरोबस्त थरथरा कापू लागले. हातगाव कसाल्याने जर्जर झाले. त्यांच्याने आता काही लावणी होत नाही.
पाय गावची मेटे बसली, ढोपरापूरची राहाटी राहिली. चरण गावची चाली सरली, गांडापूर वाहू लागले. लिंगस्थान भ्रष्ट झाले, उठू पळू लागले. धीर धरवेना, ऐसी परगण्याची कीर्ती बुडाली. यावर सरकार काम सुरू करीत होतो, तो यमाजी पंताची परवानगी आली की, हुजूर येणे आपणास साहेबाच्या कलमांना आश्रय आहे. एका जनार्दन का बंदा, बंदगी रोशन होय हे अर्जदस्त. श्री विठ्ठल. अर्जदस्त. अर्जदस्त अर्जदार बंदगी, बंदे नवाज साहेब आलेकम सलाम. कायापुरीकर जिवाजी पंत सुभेदार, बुधाजी पंत फडणीस, परगणे शरीराबाद. हकीकत सरकारची रजा घेऊन निघाले. तो स्वार होऊन किल्ले कायापूर येथे दाखल झाले. दरोबस्त अंमलदार सर्व सरकार कामास वाकब नव्हते. ऐशियास परगणे मजकूरचे कायापुरातील उखडे रुजू झाले. सदरहू परगणा व जमातदार सरकारचे पुढारी लोक यांची नावे: पाटील कुळकर्णी, शेटे महाजन, देशमुख देशपांडे यांची खाली लिहिल्याप्रमाणे नावे: दंभाजी शेटे, कामाजीराव महाजन, मनाजीराव देशमुख, ममताई देशमुखीन, रसनाई पाटलीन, केसाजी पंत कुळकर्णी, जराजीराव देशपांडे हे फार हरामजादे आहेत. कचेरीत जोम धरून बसतात, सरकारचे काम सुरू होऊ देत नाहीत. दंभाजी शेटे यांनी संत बाजारातील भावांचा बिघाड केला. आयुष्य धान्याचे माप शुद्ध भरीत नाहीत. बाळपणात क्रीडा, तारुण्यात स्त्रीसंग, वृद्धपणी चिंता याप्रमाणे माया चालू केली. भस्म रुद्राक्षमाळा, पादुका, जटा, वल्कले, कंथा, दंडकमंडलू यांचा मात्र सुकाळ केला. या योगाने खरा परमार्थ बुडाला. देहाभिमान वाढविला. कामाजीराव महाजन याने आपुले 5 बंधू आपण सरकारचे रिसाल्यावर ठेविले. त्यातील भ्रम, हट्ट, द्वेष, अधैर्य, साहस, अविवेक, असत्य, कौटिल्य, परोत्कर्ष, सहनत्व हे 10 बारगीर हाताखाली घेऊन तपस्वी व्रते नागविले. विवेकाचे ठाणे उठविले. योग, याग, जप, तप, ध्यान, अष्टो समाधी, चतुर्विध पुरुषार्थ हे कायापुरीतून बाहेर घालविले. व्यभिचाराचा गोंधळ फार केला. मनाजीराव देशमुख आपले मते परस्पर कारभार करीतात. स्त्री सुनामध्ये द्यूतधन याचा अंगीकार केला. त्या योगाने प्रजा आपापल्या धर्म विसरल्या. ममताई सरदेशमुखीन हिने आपल्या स्वपराक्रमाने संपूर्ण परगणा जर्जर केला. सर्व लोक माया जाळात गुंतविले. परमार्थाविषयी एकासही फटकू देत नाही. रसनाई पाटलीन हिने खाण्यावर दृष्टी दिली आहे. केशवपंत काळे कुळकर्णी, जराजीराव देशपांडे यांनी आपल्या जातीत फितूर केला. काळ्याचे पांढरे झाले आणि पांढरीचा वसूल करविला. ऐसे आम्ही थोड्या दिवसात वाकब होऊन सरकारची कामगिरी करीत होतो, तो तुमचा नवज्वर चोपदार आला. त्याने अशी करणी केली की यमाजी भास्कर सर सुभेदार यांची मागून तल्लब येणार आहे. त्यांनी त्रिदोषाची रवानगी केली. त्या धास्तीने तमाम परगणा ओस पडला. सदरहू तपशील शिरपूर थरथरा कापू लागले. डोळसवाडी उजाड झाली. नागपूर वाहू लागले. कानपूर ओस पडले. दिवे लागणी मोडली.
मुखनगरातील व्यापार बंद झाले. रसनाई पाटलीन वाकडी पडली. तगादा करावा तर काहीच बोलत नाही. दंताळवाडीची कचेरी बरखास्त झाली. मानपुरांनी पड घेतली. उरगाव धडधड करीते. हातगाव उदरवाडीचे खसाल्याने जेर जेर झाले. याच्याने लावणी होत नाही. पाय गावाचे मेटे बसले. कंबरवाडी बसून राहिली. 2 गावे तर पार उजाड झाली. त्याचा तपशीलवार गांडापूर कर्जदार झाले. ते अखंड शंखनाद करी. त्याच्याने अर्धक्षण धीर धरवत नाही. लिंगपूर स्थानभ्रष्ट झाले. ऐशी परगण्याची कीर्द बुडाली. पुराण राणे ओस पडली. त्यात नवज्वर चोपदार हुजूर न्यावयाची उतावीळ करीतो. हुजूर यावे तर परगणे मजकूरचा काही वसूल झाला नाही. यमाजीपंत कुरसीस करतील या धास्तीने उगीच बसलो. आम्हास तर सरकारच्या पाया वेगळा आश्रय नाही. 1000 अन्यायी याजवर बुधाजी पंताचा अर्ज की रयत बिघडल्यामुळे या त्रासाने जिवाजी पंत सुभेदार निघून जाण्याचे बेतात आहेत. त्यास सरकारने त्याजवर कृपा करून तत्वज्ञान पेन्शन देऊन ब्रह्मपुरीत राहावयास जागा द्यावी. बंदगी रोशन होय एका जनार्दनी अर्ज दस्त. श्री विठ्ठल. अर्जाचा जाब. क्षत्रिय कुळवंत श्री अयोध्याधीश राजा राम छत्रपती अनंत ब्रह्मांड निवासी राजे श्री जिवाजीपंत शेकदार मौजे देहगाव तालुके अष्टपुरी मामले पांचाळेश्वर यासी आज्ञापत्र. मौजे मजकुराचा वाखा लिहून कळविला. तेथे लिहिले की मनाजीराव देशमुख हे आसुरी सेना पुंडा पाळेगार मिळून गाव मारितात. वसाहत होऊ देत नाहीत. ब्रह्मपुरीचा मार्ग चालू देत नाहीत. असे असल्या कारणे तुम्हावर साहेबाची मेहरबानी होऊन मनाजी देशमुख याजला तबीब पोहोचावयास सरकारातून सुभे रवाना झाली. बी तपशील कलम. आत्माविवेक प्रधान स्वानुभव सैन्याधिपती प्रबोध सरलष्कर इतरा वैर सनदा देऊन ताबडतोब रवाना केले आहेत. तर हे मौजे मजकुरी पावताच अवघे पुंड पाळेगार ठार मारतील. ब्रह्मपुरीचा मार्ग चालू लागेल. याजकरिता तुम्ही आपली खातर जमा राखून साहेब कामास रुजू राहणे. केलेली सेवा तुम्हास मंजूर आहे. तर आपण हुजूर आल्यास बंधमोक्षातील इनाम दिला जाईल. आपणासह पूर्ण निजानंदी रंगून साहेब कामास तत्पर असणे. एका जनार्दनी शरण बहुत काय लिहिणे जाब चिठ्ठी. श्री विठ्ठल. अभयपत्र. समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री गजानन पंडित द्विमत अपर्णाकांता तालुके कैलासगिरी तहाजी बाजी शेकदार परगणे कर्म आचरण सरकार ब्रह्मांडनगर लोली प्रवाहे अभयपत्र दिले की तुमचे बाबे विवेक देसाई येऊन हुजूर विदित केले की दक्षिणाधिपती राजश्री यमाजीपंत कमाविसदार यांचे धास्तीने तमाम गावची कीर्द बुडाली. त्यास एरवी पूर्वी संपूर्ण तीर्थव्रते जप अनुष्ठाने दानादी केली. परंतु गावची कीर्द अबादी होईना. यास्तव अभयपत्र सादर केले की त्रिकुटाचल शिखरी भ्रमर गुंफा सिंहासनी श्री गुरुराव आहेत. त्यासी शरण जाऊन आता ज्ञानाची विचारणा करावी. म्हणजे श्री गुरुराव नामाचे निशाण देतील. ते देहगावचे मुख्य चौबारा उभारा.
काम क्रोधाधिक षडवैरी आपणावर दगा करीतात, तरी त्यांची पाळद राखून इकडे निरोप कळवावा, म्हणजे त्यांची धरून आणून त्यांचा शिरच्छेद करावयास येईल. परंतु लिहिल्याप्रमाणे वहिवाट करावी, म्हणजे आम्ही सरकारात अर्ज करू. ज्ञान वैराग्य हुजुरे आपुले रखवालीस पाठवू. कळावे एका जनार्दना शरण हा आशीर्वाद हे अभयपत्र. श्री विठ्ठल. ताकीद पत्र. समस्त राजकर्ते धुरंधर परगणे शरीराबाद शुभा सुमातैन लोली प्रवाहे. ताकीद पत्र दिधले की कायापुरास जिवाजी नामे गृहस्थ, त्यास कौल देऊन दिहगावची वस्ती आबाद रक्षावया निमित्त पाठविले आहेत. तर कोण्याही गोष्टीचा ताप न लागेल. हरएक विषयी साहित्य करावे. मनाजीराव सुभेदार, बुधाजी पंत फडणीस, चित्ताजी पंत चिटणीस हे थोर मनुष्य असतात. अहंकाराजी पंत सबनीस यांचे हवाली सर्व देहगावचा कारभार दिधला. त्याच्या पट्ट्याच्या घरचे मुत्सद्दी घरी नसून नवीन मुत्सद्दी कामगार उभे केले, तेही चांगले नव्हेत. विकल्पाजी महाजन, मोहाजी शेटे, कामाजी कोतवाल, क्रोधाजी नाईकवाडी, द्वेषाजी जमेदार, विकारपंत जकातदार, लोभाजी पोतनीस, मत्सरजी मेहेत्रे, कुतर्काजी गस्तदार, उन्मत्तजी पाटील, कुबुद्धी कुळकर्णी, भ्रमाजी शिपाई, मदाजी देशपांडे, दंभाजी देशमुख, प्रपंचपंत मजूरदार, मूर्खाजी हुजरे, स्वार्थाजी खिजमतदार, अविवेक पुराणिक, अज्ञान मशालजी हे नवीन कामगार उभे केले, तेही चांगले नव्हे. पहिल्या दासी त्या नवविधा त्यागून दुसऱ्या दासी उभ्या केल्या. आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, ममता, माया, प्रीती, भुक्ती, भ्रांती, इच्छा, वासना, भ्रमणा, कुबुद्धी, निंदा, अहंता, चिंता, निद्रा, मोहनी ह्या कामकर्त्यावादी अहंकारपंत सबनीस यांनी उभ्या केल्या. त्याने दरोबस्त परगणा बुडविला आणि यमाजीपंत कमाविसदार याचे घरी एकांत स्थळ स्थापन केले. त्यावरून हे ताकीदपत्र सादर केले की नवीन मसुदे व कामगार आहेत ते त्यागावे. सरकार हुजूरचे मुत्सद्दी कामगार आहेत, तर त्यांचे हाते काम घ्यावे. मुत्सद्दी तपशील, शुद्ध सत्व, भाव, विवेक, वैराग्य, बोध, परमार्थ, आनंद, समाधान, निर्वैर स्वानुभव, धैर्य, सत्व, भजन, पूजन हे कारभारी कार्यकर्त्या, सुशिला, सुबुद्धी, उन्मनी, प्रतिष्ठा, नवविधा मर्यादा, दया, शांती, क्षमा, नम्रता, समाधी ह्या कार्यकर्त्या व ते मुत्सद्दी त्याचे हाती काम घ्यावे. ह्याविषयी सरकारातून ताकीद झाली आहे, तर लिहिल्याप्रमाणे वहिवाट करावी. सबनीस मजकूर यांचे मुत्सद्दी कामगार दरम्यान ह्या कामात आल्यास पारिपत्य केले जाईल. स्पष्ट समजावे. सरकार कामगार उभे करावे, त्यांचे हाते काम घ्यावे. एका जनार्दनी शरण बहुत काय लिहिणे हे ताकीदपत्र. श्री विठ्ठल. जाब चिठ्ठी. सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत शेखदार, तुम्हावर बाकी निघाली म्हणून तुम्हास देहगावास पाठविले. तर देहगावी राहून विषयशेट व लोभाजी नाईक यांचे बुद्धीस लागून भवसमुद्र तरावयाची भूल पडली. यामुळे कामाजी महाजन व मणिराम देशमुख तुम्हास साह्य होऊन तुमच्या निजस्वार्थाची खराबी केली. बुधाजी पाटील मोकदम,
मुफसल्ला कीर्द होऊन म्हणू लागले की कानडखिंड व तोंडापूर हे दोन्ही मातबर असतात. श्रवण खरीप व कीर्तन रबी पिकावयाची होती, ती ममताई आवाने हाती लागू दिली नाही. यासी उपाय केला पाहिजे. खावंदापाशी भागवतराव दिवाण, तो गीताबाईचा पुत्र राजयोगी, याची भेटावयाची तजवीज. वैराग्य स्वामी यांचे हाते व्हावी. प्रथम पश्चातापपंत आपुले स्वाधीनच आहेत. त्याजपाशी येणे ते तुझ्या वाणीचा हवाला घेतील. मग भागवतराव दिवाण यांचेकडे जाणे, ते तुम्हास मोकळे करतील. पुन्हा देहगावास व गर्भपुरास पाठविणार नाहीत. त्वा लिहिले जे तुर्तच यमाजी पंतांची तलफ होणार, त्याची काही तलफ माघारी फिरत नाही. त्याचबरोबर हुजूरच्या सनदा आहेत, म्हणून सांगितल्याबर हुकूम करणे, गैर न करणे. एका जनार्दनी शरण हा आशीर्वाद जाब चिठ्ठी. श्री विठ्ठल. कौलपत्र. चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार, यासी आत्माराम पंत कमाविसदार. कसबे ब्रह्मपुरी आशीर्वाद उपरी. तुम्हास देहगावचे ठाणे दिले आहे, तर ठाण्यात सावधपणे वर्तणूक करणे. तेथे ममताई पाटलीन, तिने लटिकेच दंभ उभे केले आहे. कामक्रोधादी षडवैरी चाकर ठेवून लोभमोहाचे फासे सिद्ध करून ठेविले आहेत. म्हणून तुम्हास सूचना मात्र लिहिली. विषयाचा लोभ न धरणे, निजहितासी अंतर न करणे. सत्यमिथ्या जाणून विचाराची वाट धरणे. अविचारपणा सोडून देणे. विवेक सद्भाव याचे मित्रत्व विशेष असू देणे. त्याचे बुद्धीने गावची लावणी करणे. उत्तम 4 वर्णास कौल देऊन, धैर्याचा नांगर धरून, शेतामधील खडे काढून, वासनेच्या पालव्या तोडून, संशयाच्या काशा गोळा करून, भूमिका शुद्ध करून, मग भक्ती ज्ञान वैराग्य तिफनी करून, सद्गुरुमुखी निज बीज पेरणे. तेथे शुद्ध सत्वाचा मेघ वर्षेल, तेथे सत्याचा माळा घालून, कुतर्क पाखरू उडवून देणे. जागोजागी विश्वास रक्षण ठेवून, शेतातील माल अवघाच गोळा करून, समस्त षडगुण ऐश्वर्य बैल जुंपून, अवघा माल खळ्यात आणून, कश्मळ काढून स्वानंदाची रास करणे. तेथे सिद्ध साधके मागुते येतील, त्याला भक्तीच्या पायलीने अवघाच माल मोजून देऊन, सहहुजूर ब्रह्मपुरास येणे. सांगितल्या गोष्टीत बाकी ठेवाल, तर 84 लक्ष योनी फिरणे लागेल. मग पुनरपी तुम्हावर कोणाचा दस्त लादेल. खरे चालावे, जन्म मरणाची वाट खुंटेल. म्हणून जनार्दन सद्गुरु कृपेचा सागर, तेने एका जनार्दनी आनंदमय समाधान झाले. द्वैताचा लेश उरला नाही. सच्चिदानंद रूप प्रत्ययास येऊन समाधान पावले हे कौलपत्र. श्री विठ्ठल. कौल. हा कौल सावध ऐका, तत्वमसी धन्याचा शिक्का. सांडोनी अवघा धोका, शोक दुःखासहित. दीनानाथ पतित पावन, ऐसे धन्याचे नामाभिधान. वेद जाचे बंदी जन, कीर्ती पावन लोकोत्तरी. याचा कौल अन्यथा नव्हे, सत्य जाणा मनोभावे. पतित पापी अवघे यावे, सुखे नांदावे स्वानंदेसी.
संचित क्रियमाण पुण्य पाप इस्तक बिल तागायित माप शिल्लक बाकी त्रिविध ताप आपे आप माफ केली दिवे लागणी करा घरी शिक्का रोखा धरुनी शिरी माफ केली वेठ बिगारी घरोघरी सुखे असा कुल्लबाब कुल्लकानू विडाटिका ओघ मानू तुमचे तुम्हा देऊ प्रमाणू शंका मनी धरू नका संती मार मात केली कलियुग देखोनी अवघी भ्याली हे प्रतिज्ञा कळू आली तेची लिहिली कौलात रकमेप्रमाणे नव्हे शासन तेथे कैचे भक्ती साधन सदरेसी खालाऊनी मान कीर्तन सुखे नृत्य करा यम नियम विधी निषेध हा तुम्हासी न लगे बाध नाम कीर्तनी अगाध सुखे स्वानंद भोगावा विवेकाचा नांगर धरा टाकवेल तित काकून बावा करा लहान थोर वाहवो बरा कौल मस्तकी धरुनी आपली आपण सीमा पहा पेंडोळा देखोनी उगीच रहा अदृष्टे पिकेल तितुके लहा कटकट हकाट करू नका बीज नसेल पेराया तरी सद्गुरूचे पाय धराया लागेल तितुके न्याया जीवे जिया धन्याचेनी चारी वर्ण चारी आश्रम याच देही उत्तम मध्यम हृदयी धरून या प्रेम नामस्मरण करारे साळी माळी तेली तांबोळी 12 बलोते तराळ कोळी चांभार कुंभार सर्व काळी नामावळी गरजारे स्त्रिया शूद्र बाळमती अवघे नाम धरुनिया चित्ती हा कौल दिला श्री गुरुमूर्ती यश कीर्ती संपादका शिक्का धरुनिया शिरी यमाशी ठेवा धाब्यावरी तुम्हावरी करता गहजोरी त्यास शासन होईल एका जनार्दनी नामधार त्यासीच आनंद निर्विकार संती केला जय जयकार कौल विचार जाणोनी. श्री विठ्ठल पत्र. माझे पत्र धन्याला वैकुंठवासी नांदतो त्याला असा धनी माझा भला माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. भक्त संकटी रक्षिला मजवर फार उपकार केला तडी तापडी धावून आला पत्राचा मजकूर त्याने पाहिला संकट पाहुनी भला बोध केला 4 खाणी 9 दरवाजे 10 इंद्रिय हाच बोध केला भुक्ती मुक्ती शक्ती मज पाशी ठेविल्या ऐशे 4 वेद वर्णी एका जनार्दन वाणी. श्री विठ्ठल. जमा खर्च. ऐका जमा खर्चाची धणी
नरदेह मुद्दल जमा धरुनी, बाकी साल हल्ली उगवणी, शून्य घालुनी संसारा, सनवत 84 लक्ष योनी, बाकी व्याज काया तेरीज मिळूनी, लक्ष लावूनी गुरुचरणी, वसूल करावा नरदेही, नरदेह साल मजकूर, रुजू साल गुदस्थ पूर्व संस्कार, सद्गुरु कृपा निर्विकार, साले भरले उगविले, संचित क्रियमान विचार, पुण्य पाप स्वर्ग नरक द्वार, वेदशास्त्र पुराण निर्धार, स्वहित सार देखिले, अहंभाव बाकी ठेविली, ती सद्बुद्धी नाहीशी केली, विवेक विचाराने पाहिली, वसूल केली नरदेही, जन्मजातक व्यवहार, हा संस्कृतीचा शृंगार, प्रेमपत्र हृदय सुंदर, अक्षय सार खतावणी, जातक जन्म मोफाई केली, सुख दुःख इच्छा फळे नेमिली, ऐशी शिल्लक चुकविली, जन्मजन्मांतरीची स्वधर्म खर्च केला, फलत्याग रुजू पाहिला, आला ब्रह्मार्पणी मुजरा केला, फाटा ओढिला सुरनिसे, विचार सुरनिस नेमाचे, सावधान एक चित्ताचे, वर्म सुरू केले सद्गुरूचे, नाव अविद्येचे पुसिले, विवेक आत्मवर्ग स्वामीचा, वडील बंधू सुरनिसांचा, झाडा पाहे प्रवृत्ती निवृत्तीचा, अंतर्यामी विकसतो, ध्यान पाख निशी स्वये पाख, ज्ञानचक्षु होय सुरेख, निजरूपी झाला उल्लेख, देखिले देख स्वयं झाले, एवं नरदेह जमा झाडियासी आला, ज्ञान अज्ञान बाकी झाडा झाला, पुढे शिलकेशी चुकला, जमा खर्च केला स्वानंदे, ऐसा जमा खर्च संसार वावो, जय जनार्दन कृपा करीतय हो, नाही बद्ध मुक्त संदेहो, समूळ वावो गुरुकृपे, ऐसा हा विश्वरूप जनार्दन, एकी एका सेवक कारकुन, प्रवृत्ती निवृत्ती रस देऊन, व्यापार केला अद्वैती. श्री विठ्ठल. महार. जोहार. मी निर्गुण पुरीचा महार करीतो जोहार. पाटील बाबा तुमचे वस्थित, पाटलिनीने केले बदमस्त, तुमची रयत फिरली सारी, गावचे बदलले कारभारी, आता तुमचे नाही बरे, 84 लक्ष फिराल फेरे, एका जनार्दनी महार, पाया पासी केला जोहार. कारे महारा बदमस्ता, काहो ब्राह्मण बाबा भलतेच बोलता, तुझे बापाचे भय काय, माय बाप तुमचे आमचे एकच हाय, ऐक ऐसे बोलू नको, निर्गुणापासून अवघे झालो, निर्गुण तुला काय ठावे, आत्मस्वरूपी शोधून पहावे, आत्मस्वरूप आम्हा कळेना, नाहीतरी संतासी शरण जाना, संतासी शरण गेल्याने काय होते,
84चा फेरा चुकतो. हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले? एका जनार्दन प्रसादे कळू आले. जोहार माय बाप जोहार, सकळ संतासी माझा जोहार. मी अयोध्या नगरीचा महार, रामाजी बाबाचे दरबारचा कीजी माय बाप. रामजी बाबाचा कारभार, राज्य करी अयोध्यापूर. मी तेथील नफर सारासार, कारभार करतो की. सकाळी समयी उठतो, सीताबाईस जेवाया मागतो. झाडूनी दरबार काढतो, केर बाहेर टाकीतो की. सभेसी रामजी बाबा येता, मी पुढे जाऊन सांगे वार्ता. एका जनार्दनी तत्वता, जोहार करतो की जी माय बाप. देहपुरचे दिले ठाणी, जीवाजीस बोलावणे. मग पळू लागले रानो राणे, कोण सोडवी त्या कारणे की जी मायबाप जोहार. येईल यमाजीची पाळी, कोण तेथे कोणा सांभाळी. जीवाजी पळतील गावचे बळी, होईल फजिती सारी की जी मायबाप जोहार. अवघे राहतील घरचे घरी, तुम्ही पडाल 84च्या फेरी. किती जन्मवेर झारी, करा विचार याचा की जी मायबाप जोहार. शरण एका जनार्दनी, मायबाप संत धनी. तेची चुकवितील यातनी, धरा विश्वास की जी मायबाप जोहार. घ्या जोहार घ्या जोहार, मी निराकारीचा महार. संत सभेचा कारभार, मीच करीतो की जी मायबाप. मी धन्याचा आवडता फार, धन्याचा विश्वास मजवर. धन्याचे चाकरीवर रुजू मी की जी मायबाप. 4 वेदा झाडितो, 6 शास्त्रांचा केर भरितो. पुराणे सर्व जमा करीतो, संत पेठे आणितो की जी मायबाप. आयसे करिता खटपट, संत सभेची सापडेल वाट. तिने मार्ग नीट सापडेल की जी मायबाप. मार्ग धरा पंढरीचा, एका विनवी जनार्दनाचा. रामनाम बोला वाचा, सावध होऊन की जी मायबाप. जोहार मायबाप जोहार, मी सकळ संतांचा महार. सांगतो दृढ विचारतो, ऐका की जी मायबाप. माझा विचार नारदी ऐकिला, तो पुन्हा रूपा नाही आला. भीष्म ध्रुव प्रल्हाद आगळा, या विचारे बोधिले की जी मायबाप. उपमन्यू विभीषण, सर्वा माझी अर्जुन. आणि कही ऋषी सांगेन, सावध ऐका की जी मायबाप. पराशर विश्वामित्रादी जाण, या विचारे पावले समाधान. हरिश्चंद्र शिभी सुख संपन्न झाले की जी मायबाप. ऐशा विचारे चालले, ते पुनरपी नाही आले. एका जनार्दनी भले ऐक्यपणे की जी मायबाप.